नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नची भजी करून दाखवणार आहे। पावसाचे दिवस आहेत त्यामुळे माणसाला काय तर खाऊच वाटतंय थंडीच्या दिवसात, म्हणून मी ते स्वीट कॉर्न आणलेले ते मी आता मिक्सर मधनं थोडे वाटून घेतलेले आहेत। आता लागणारं साहित्य सांगते तुम्हाला। हे थोडे स्वीट कॉर्न घेतले, सोलून घेतलेले आहेत आणि ते जरा थोडे थोडे करून त्यात जिरं आणि आल्याचा तुकडा घालून मी वाटून घेतलेला आहे। जास्त बारीक वाटायचं नाही, असं मोठं मोठं वाटायचं। आणि डाळीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, बुक्का लागतं इथं, पण मी चटणी घेतल्या मला तिखट पाहिजे म्हणून, कांदा आणि मीठ आणि पाणी एवढंच साहित्य लागतं। आता कढईत तेल कडत ठेवलेलं आहे, तेल कडू दे तोपर्यंत, तापू दे तो पण आपण साहित्य काय काय लागतं ते बघून कसं करायचं ते दाखवतो। तर हे बाउल मध्ये काढून घ्या। मक्याचा चिवडा, मक्याची भजी, त्याला आता पाणी सुटलेलं आहे थोडं, त्यात आपण कांदा घालूया, मीठ घालूया थोडं आवडीनुसार आणि डाळीचं पीठ थोडं घालूया। तीन चमचे डाळीचे पीठ घातले आणि तांदळाचं पीठ थोडं घालायचं म्हणजे खुसखुशीत होतं। 2 चमचे तांदळाचं पीठ पण असं कुस्करून घ्या, त्याला पाणी सुटले त्यातच आपण हे करून घ्या, मळून घ्या चांगलं पीठ। आणि थोडी चटणी पण घालूया, त्याला बुक्का घालायला लागतंय, लाल तिखट, तर मला तिखट पाहिजे म्हणून मी चटणी घेतली, मला जास्त तिखट पाहिजे। त्यातच असं मळून चांगलं घ्यायचं। तोपर्यंत गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे कढईत, लागलं तर पाणी घ्यायचं, नाही तर नाही। त्यात कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे मी आता, असं चांगलं मळून घ्यायचं पीठ असं। आता तेल काढलेलं आहे, बारीक करूया। आता हे भज्याचं पीठ आपण भजी सोडूया, आता तेल टाकलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीचं आहे, काय जास्त साहित्य लागणार असं पण नाही, लहान मुलांना खायला छान आहे। अशा पद्धतीने करून बघा, छान होतात मक्याचे भजी। जरा धूर जाऊ दे, आता आपण चिमणी चालू करू। आता बंद करूया। अशा पद्धतीने करून बघायचे मक्याचे भजी, कॉर्न पकोडा। त्याच्यात डाळीचं पीठ जास्त घालायचं आणि तांदळाचं पीठ थोडंसं घालायचं, त्यामुळे कसं खुसखुशीत होतात भजी। आणि अशा पद्धतीने करून बघा, छान होतात। लहान मुलाला पण खायला, थंडीच्या दिवसात असं गरम गरम खायला चांगलं वाटतंय, चहा भजी। आता झालेलं आहे ते भजी, बंद करूया गॅसवर, काढून घ्या। अशा खरपूस रंगावर तळून घ्यायचे। छान दिसतं। ही रेसिपी आता तयार आहे, कॉर्न पकोडा। अशा पद्धतीने करून बघा, छान होतात आणि खाऊन बघा। आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।